राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 23 उमेदवार हे दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही ही निवडणूक लढत आहोत। या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल अशा प्रकारची आशा आहे। आज मतदान होतं। पहिल्या 2 तासामध्ये 8 का 9% मतदान झालं होतं, पण दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढेल आणि राष्ट्रवादीचं खातं दिल्ली विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये उघडेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्यता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळावी यासाठी अनेक पूर्वोत्तर राज्यांमध्ये आम्ही निवडणूक लढवली। यावेळेला दिल्ली विधानसभेची ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। परंतु त्यामागे केवळ राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणं हा भाग होता, हा उद्देश होता की खरंच त्या ठिकाणी तुम्ही जे उमेदवार उभे केलेले त्यांची ताकद चांगली? अनेक माजी आमदार विविध पक्षातून आमच्या पक्षामध्ये आले होते। 7 ते 8 ठिकाणी तरी आम्ही फाईटमध्ये आहोत आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ज्यावेळेला मतदानचे आकडेवारी समोर येईल, आज मतदान होत असताना निर्णय येतील, त्यावेळेला आमचं खातं हे दिल्ली विधानसभेमध्ये उघडलेलं असेल। काल पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप जरी खोडून काढलेले असले तरी त्यानंतर पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्या असं म्हणाल्या की जेवढा वेळ धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडांबरोबर घालवला तेवढा जरी त्यांनी त्यांच्या विभागामध्ये किंवा त्यांच्या खात्याकडे घालवला असता तर हा भ्रष्टाचार कशा पद्धतीने झालाय हे त्यांना कळले असतं। मी माननीय अंजलीताई दमानिया असंच त्यांचं नाव घेतो, दुसऱ्या कुठल्या नावाने त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही। पण एक शांतपणे आपण विचार केला, आजपर्यंत जे आरोप त्यांनी केले हे कुठलेही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत। त्यांनी सर्वप्रथम या बीडच्या प्रकरणावरून स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वप्रथम त्या बीडला गेल्या, SP कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या। त्यानंतर हे राजकीय वरण ह्याला मिळत काल 275 कोटीचा भ्रष्टाचार हा कृषी मंत्री असताना माननीय धनंजय मुंडे साहेबांनी केला अशा प्रकारचा आरोप केला। इफ्को ही जी कंपनी आहे ही आजची नाही, गेले जवळजवळ 75 वर्ष फर्टिलायझर उत्पादन करण्यामध्ये भारतातील अग्रगण्य कंपनी आहे। ज्या नॅनो युरिया आणि नॅनो DAPचा त्यांनी उल्लेख केला, हे दोन्ही फर्टिलायझर्स वापरले गेले पाहिजेत याबद्दल आग्रही भूमिका ही देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याच्याच धागा धरून महाराष्ट्रामध्ये देखील नॅनो युरिया आणि नॅनो DAPचं वितरण करण्यात आलं। जी आकडेवारी त्यांनी सांगितली ही सत्य नाही। 225ची MRP असताना 202.46 रुपये ह्या रेटनी नॅनो युरियाची खरेदी झाली। नॅनो DAPची खरेदी 600 रुपये MRP असताना 546 रुपयांनी झाली आणि ज्या स्प्रेइंग पंपबद्दलची माहिती त्यांनी दिली ह्यामध्येही तफावत आहे। एखादं प्रॉडक्ट घेताना आपण 6 महिन्याची वॉरंटी घेतो, आपण महाराष्ट्राने ते पंप घेत असताना 1 वर्षाची वॉरंटी घेतली आणि या वॉरंटीच्या काळामध्येही काही पार्ट्स जर त्या पंपाचे बिघडले तर त्या कंपनीने रिप्लेस करून शेतकऱ्याला द्यायचं, अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आपण केलं। त्यामुळे कुठेही गैरप्रकार झालेलं उद्भवत नाही। माझी अंजलीताई दमानिया यांना विनंती आहे की आपण तिन्ही भूमिका निभावू नका। म्हणजे आपण कंप्लेनंट पण असता, आपण पहिले भ्रष्टाचाराचे आरोप पण करायचे, आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पण असता की इन्व्हेस्टिगेशन पण आपणच करता आणि जजही आपणच बनता आणि एखाद्याला ॲक्युजला यू आर कन्व्हिक्टेड अशा प्रकारचं घोषणा करून मोकळे होता। त्यामुळे आपण लोकशाहीमध्ये आपल्याला आरोप करायचा अधिकार आहे, पण तिन्ही भूमिका आपण बजावून म्हणजे कंप्लेनंटच्या पण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणजे आपणच सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि सत्य मी कसं बाहेर आणलं हे जे लोकांसमोर आणून आपण महाराष्ट्राला भ्रमित करता आणि याही पलीकडे जाऊन न्यायव्यवस्था पण आपणच आहात
आणि एखादा निर्णय झाला, भ्रष्टाचार झालाच, अशा प्रकारची जी भूमिका घेता ही योग्य नाही, लोकशाहीसाठीही चांगली नाही. त्यामुळे त्यांनी जरूर लोकशाहीमध्ये आपला आवाज उठवला पाहिजे. काही चुकीचं होत असेल तर याबद्दल महाराष्ट्रासमोर आणलं पाहिजे. पण अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कृषी मंत्री असताना माननीय धनंजय मुंडे साहेबांनी भ्रष्टाचार केला, ही गोष्ट मात्र संपूर्णपणे खोटी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे सर्व आरोप फेटाळतो. आम्ही त्यांचं असंही म्हणणं आहे की निविदा निघण्याच्या आधीच जवळपास 100% पैसे अकाउंटमध्ये देण्यात आलेले ॲडव्हान्स. कृषी मंत्री अध्यक्ष असलेल्या कमिटीमध्ये ACS ॲग्रिकल्चर, फायनान्स सेक्रेटरी, सर्व उच्चस्तरीय अधिकारी असतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया राबवत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांथ्रू ही फाईल जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सिस्टीमला बायपास करून काहीही घडलेलं नाही. केवळ आणि अशा प्रकारची पिटिशन ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये होती. उच्च न्यायालयाने देखील सांगितलं की रिफ्रेश करा, नाहीतर मी डिसमिस करीन. त्यामुळे नवीन काही त्यांनी आरोप केलेले नाहीत. तीच कागदपत्र घेऊन काल त्यांनी मीडियासमोर त्या बोलल्या. मला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, पण बेछूट आरोप करणं त्यांनी बंद करावं. त्यांनी केलेल्या आरोपाला एक राजकीय हेतूने हे आरोप केले जात आहेत, हे असं महाराष्ट्राला कळत चुकलं.